घरात सर्वांनी एकत्रितपणे जेवण केलं। आजी आजोबा एका नातेवाईकांच्या लग्नाला गेले। 6 वर्षीय चिमुरड्याचे पप्पाही कामानिमित्त बाहेर पडले। मग मुलगा नाईने जवळच बाळाच्या चुलत आजोबांकडे जाऊन चहा बिस्किट देखील घेतलं आणि घरी परतले। 9:30 ते 12:15 दरम्यान त्या मातेने आजी आजोबांच्या लाडक्या नातवाचे शिर कुऱ्हाडीने छाटून धडावेगळं केल्याची क्रूर घटना माढा तालुक्यात कवे येथे घडली। त्यानंतर मुलाची हत्या करून सासऱ्याला फोन करून सांगितलं। हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने जिल्हा हादरून गेला आहे। या घटनेनंतर चिमुरड्याच्या आईनेही तणनाशक औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला असून तिच्यावर कुर्डुवाडी येथील एका खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत। मुलाच्या हत्येमागील कारणाचा उलगडा पोलिसांकडून झालेला नाही। प्रणव मंगेश चोपडे वय वर्ष 6 असं मृत बाळाचं नाव असून सोमवारी सकाळी 9:30 ते 12:15 दरम्यान कवे महादेव वाडी रस्त्यावर बोगद्यालगत ही घटना घडली। या घटनेनंतर घरातच छोटा प्रणव रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता। जवळच एक कुऱ्हाड, झाडू, पायाच्या खुणा दिसत होत्या। त्याचे शिरही धडावेगळं बाजूला होऊन पडलं होतं। घटनेची माहिती मिळताच करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपात्रे, पोलीस उपनिरीक्षक सारिका गुटकुळ यांच्यासह ग्रामीण पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली। या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार करीत आहेत।